श्री गणेश आणि मूषक. एकेकाळी हिमालयाच्या पर्वतावर भगवान गणपती बसले होते. त्यांच्या पाठीशी त्यांचा लहानसा वाहन मूषकही होता. एकदा अचानक हिमालयातील जंगलात एक मोठा राक्षस येतो. तो सर्वत्र दहशत पसरवत होता. त्या राक्षसाला भगवंतांविषयी अपमान वाटत असे आणि त्याने ठरवले की गणपतीवर हल्ला करावा. राक्षस मोठा होता आणि त्याचे सामर्थ्यही अफाट होते. परंतु श्री गणपतींना त्याच्या शक्तीची चिंता नव्हती. त्यांनी शांतपणे राक्षसाकडे पाहिले. राक्षस जोरात हसत गणपतींकडे धावला. त्यावेळी गणपतींनी आपला लहानसा वाहन मूषक त्याच्यावर सोडला. मूषक लहान होता पण वेगवान होता. त्याने चपळाईने त्या राक्षसाभोवती फिरत त्याला गोंधळात टाकले. राक्षसाला कळेना की काय करावे. शेवटी मूषकाने त्याच्या पायावर चावा घेतला आणि राक्षस वेदनेत ओरडत खाली पडला. राक्षसाने हार मानली आणि गणपतीला नमस्कार केला. श्री गणपतींनी त्याला क्षमा केली आणि योग्य मार्ग दाखवला. ही कथा आपल्याला शिकवते की शक्तीने नाही, तर चातुर्य आणि बुद्धीने सर्व अडचणींवर मात करता येते. तात्पर्य: बुद्धी, धैर्य आणि चपळाई या गुणांनी मोठ्या अडचणींवर सहज विजय मिळवता.